है अगर दुश्मन जमाना गम नहीं कोई आए कोई आए कोई हम किसी से कम नहीं अरे काय चालू आहे यांच्यावर? चल ना जाऊन बघू पटकन. जाऊ दे ना. जाऊ दे ना काय? कसली फॅन्सी वाइब क्रिएट केली त्यांनी. चल. इससे अच्छा गेम खेलूंगा मैं. ऐक ना, बोरपणा नको ना करूस. मी चालले वर, तू येणार आहेस? मला नाही जायचंय आता. बस मी चालले. बाय. तू का? एवढा फॅन्सी आवाज आहे ना, मला माहितीच नव्हता एवढा भारी गातो. तू गाता. बरं मी काय म्हणतो, ऐका तुम्ही तुमचं भांडण सोडवा, मी जरा आलो. आणि गाणं चालू ठेवा, मी आलो 2 मिनिटात. अरे गाणं चालू ठेवा. कलंगुडी येतो. काय करतेस तू काकू? तुम्ही इकडे काय करताय? अरे एक आनंदाची बातमी आहे रे, मला पोटात ठेवताच येईना बघ, म्हणून आली तुला सांगायला. काय झालं? अरे अनु चक्क तुझ्या प्रेमात पडली आहे. काय? अरे हळू, भिंतीला कान असतात. काय? भिंतीला कान असतात. अगं ते नाही ग, या काय बोल. अरे खरंच तिच्या डोळ्यात पाहिलंय मी, काय बुडून गेली रे तुझ्या प्रेमात. आणि मुख्य म्हणजे हे तिने नाकारलेलं नाहीये. काकू तुम्ही खरं सांगताय? अरे हो खरंच. हा आता मला नातीगोतीच नकोय, माझ्यावर केवढ्या जबाबदाऱ्या आहेत, ही असली टेप ती वाजवेलच. त्याची तुम्ही काळजी करू नका, ते मी त्यांच्याकडनं सगळं वदवून घेतो. सच्चू, अरे बाळा अजून तयार नाही झालास का? अगं झालाय तुला? हो ना, ऐका बरं हे घे बाबा, तुझे दोन्ही डबे तयार आहेत, घे. चल, मला अजून डब्यांची काम आहेत, ते बघ बरोबर आहे का. हा चल. आई देवा ईश्वरा. सावई बापू नाही, ऑफिस मध्ये कष्टाचं काम असतं की काय? असं का वाटतंय तुम्हाला आप्पा? नाही, 2 डबे नेताय ना, नाही बैठं काम नाहीये वाटतं ऑफिस मध्ये. नाही, हा दुसरा डबा आमच्या मॅडम साठी नेतोय. मॅडम? हा, म्हणजे त्यांनी तुम्हाला एकत्र जेवायला बसायचा असा प्रस्ताव दिलाय का? असं काही नाही आप्पा, त्यांना कळलं की माई मावशीची मेस आहे. हो का? हा, तर त्यांनी मेस लावली, मग मीच घेऊन चाललोय डबा. बर, येतो. हो या या या. मॅडम, वल्लीला ही गोष्ट कळवायला हवी, कशी कळवणार पण? वा, वल्ले, अगं जावई बापूंचं इथे काहीही अडत नाहीये. मावशीबाई कौतुकानं डबा करून देत आहेत. तो सुद्धा एक नाही बर का, 2-2 डबे. नाही अगं, ने काय आहे, जावई बापूंच्या ऑफिस मधल्या मॅडमनी म्हणे मावशीबाईंची मेस सुरू केलीये. नाही हे बघ, तू काही काळजी करू नकोस, मी इथली खिंड लढवतोय. पण तू आल्यानंतर मात्र या गोष्टीत आपल्याला लक्ष घालायला हवं. हो,
कावेरीताई, आंबे अगदी उत्तम निघाले बरं का. अहो घरचं फळ म्हटल्यावर उत्तम असणारच. एवढी मोठी वाडी आहे आपली वेंगुर्लाला, पण तरी या शहरात राहायचा हट्ट काही संपत नाही या मुलीचा. अहो चालायचंच, नवीन पिढी आहे. आपण फक्त मार्गदर्शन करावं आणि तथास्तु म्हणावं. ते यायच. हे घ्या, अनामिकाची पत्रिका आहे. पहा बरं तिच्या नशिबात काय आहे. हा रमा, अनु निघाली नाही ना अजून ऑफिसला? नाही ग. का ग? अगं तुझी कालची बातमी फारच मनावर घेतली हो सौरभने. तो म्हणतोय की आजच विचारेन अनामिकाला. अगं काय सांगतेस, काय काय छान बातमी दिलीस ग सकाळी सकाळी. तो म्हणाला की कर्वेनगरच्या मंदिरातच भेटायचंय. तू तिला घेऊन तिकडेच आहे ना. अरे देवा, अनामिकाला देवळात आणायला तयार करायचं म्हणजे जरा कठीणच आहे ग. पण थांब, बघते बघते. बघ बाई आता काय करायचं ते. पण तो म्हणतोय की देवाच्या साक्षीनच विचारणार म्हणून. ग बाई, बर करते करते, काहीतरी मॅनेज करते. त्यांनी एवढं ठरवलंय तर त्यांचा हा बेट तडीच नको का न्यायला. हो हो. आई, हॅलो हॅलो. हॅलो रमा. हॅलो हॅलो रमा. हॅलो. काय झालं फोनला? अगं बघ ना, कुंदाशी बोलत होते तर फोनच एकदम चालेना असं झालंय. काय कळतच. अगं आपटू नकोस आई असा. 2 तुकडे होतील त्याचे. ह्याच्यापेक्षा रिपेअर करून घेऊया का आपण? हा चालेल, रिपेअर करूया. मला काय वाटतं, ते कर्वे रोडला ते देऊळ आहे ना, त्याच्या बाजूलाच एक दुकान आहे बघ, हे मोबाईल दुरुस्त करायचं. जाऊया तिथे. आताच जाऊया. मग नोकरी करत नाही म्हणजे काय, मला लागत नाही फोन. बरं बरं, जाऊया. चल, मी पर्स घेऊन येते, तू पुढे येऊ. हा चल. या पत्रिकेत लिहिलंय लग्नाचे 2 योग आहेत. ही बघा, आलीच अनामिका. ऐकलत का अनामिकाताई? तुमच्या पत्रिकेत लग्नाचे 2 योग आहेत. तुमचं दुसरंही लग्न होणार. तुम्ही माझी पत्रिका बघताय? अर्थात. अहो तुमच्या मातोश्रींना तुमची खूप चिंता लागून राहिली आहे. पाहिलंस, पहिल्या वेळेलाच गुरुजींचं ऐकलं असतंस ना तर लग्न टिकलं असतं. पण काही हरकत नाही, आता दुसरा योग आहे बघ. दुसरा योग आहे म्हणजे तो आधीपासूनच आहे ना. का असं केलंय आपण की पहिलं लग्न फिसकटल्यानंतर पत्रिका बदललीच आपण? नाही ना. म्हणजे कुणालाही विचारून पहिलं लग्न केलं असतं तरी ते फिसकटलंच असतं. अनामिका, गुरुजींवर आणि पत्रिकेवर इतका अविश्वास चांगला नाही. मला दुसरं लग्न करायचं नाहीये कावेरी आहे. हवं तर तसं गुरुजींना स्पष्ट सांगते. गुरुजी, तुमच्या कामाबद्दल, तुमच्या शास्त्राबद्दल माझं काहीही म्हणणं नाहीये, पण मला दुसरं लग्न करायचं नाहीये. अहो अनामिकाताई, तुमची इच्छा आज नसेल, परंतु नशिबात जर का असेल आणि पत्रिकेत जर का लिहिलं असेल तर तुमचं दुसरं लग्न निश्चित होणार. ते जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, पण जेव्हा होईल तेव्हा माझ्या इच्छेप्रमाणे आणि मनासारखंच होईल. पत्रिका म्हणते म्हणून नाही. मी काय म्हणते गुरुजी, माझ्या डोक्यात अनामिकेसाठी एक स्थळ आहे. मी पत्रिका आणते, तुम्ही जुळवून बघा. तिला काय कळतंय, माणसाने कसं लग्न करावं, मुलं बाळ जन्माला घालावीत, संसार करावा, मग म्हातारपणी ती आपल्याला पाहतात, यातच जगण्याचं सार्थक असतं. हे अनामिकाला ज्या दिवशी कळेल ना, त्या दिवशी मी परशुरामाला अनवाणी 1001 प्रदक्षिणा घालीन बघा. त्या तू आताही घालू शकतेस. तब्येतीला पण बरं. बघितलं कसे उद्धटपणाने बोलते. कावेरीताई, अहो प्रत्यय येईपर्यंत मनात शंकेनं घर करणं अगदी अपरिहार्य आहे. म्हणजे ठरलंय ते ठरलंय. सत्य हे अढळ आहे. आपला विश्वास असो वा नसो, पण वर बसलेले ग्रह नक्षत्र तारे अशा काही करामती करतात ना की मग आपल्या मनात योग्य ते निर्णय घ्यायची इच्छा निर्माण होते. आणि पण मग काय, आपण त्याचं श्रेय आपल्या स्वतःकडे घेतो.
पण हे ग्रह नक्षत्र तारे त्यांना ना अहम आहे ना मीपणा. ते फक्त तथास्तु म्हणून मोकळे होतात. अनामिकाताई, दुसरा योग तर आहेच. तुम्ही कितीही नाकारलात ना तरी हा योग आहे म्हणजे आहेच. बरं कावेरीताई, मी येतो. या. नमस्कार. निघूया. हे काय आकाशची आई, तुम्ही कुठे निघालात? आम्ही कर्वेनगरच्या तिथे एका देवळात चाललोय जरा. अरे वा, 2 नास्तिक माणसं मिळून देवळात निघाली. देवाने नशीबच काढलं म्हणायचं की. आम्ही देवळात चाललो नाही आहोत. देवळाजवळच्या दुकानात चाललोय आईचा फोन दुरुस्त करायला. ए मी काय म्हणते अनु, इतक्या जवळ जातोच आहोत आपण, तर जरा देवळात पण जाऊन येऊया की. खूप छान आहे ग म्हणे ते देऊळ. अगं नमस्कार नको करायला, नुसतं बघून येऊया ना. हे बरं आहे, जिनी तुला जन्म दिला त्या तुझ्या सख्या आईला इथे आल्यापासून कुठेही नेलं नाहीयेस, आणि या शिळा सासूला बरी घेऊन चाललीस. आपण रविवारी जाऊ. आता मी आईला घेऊन चालले. यांना फक्त मोबाईलच दुरुस्त करायचा आहे ना, मग तो आपणच करू. थांब, चल मला मंदिरात सोड. अहो पण आमचं आधी ठरलंय. हो, ते आता जुनं झालं. आता हे नव्याने ठरले. मी आणि अनामिका जाणार आहोत मंदिरात. तुम्ही दोघी घरी थांबा. अगं पण अनु माझं काम अडतं ग. मलाही आत्ताच जायचं देवळात, आणि तू मलाच न्यायचं, यांना नाही न्यायचं. तुम्ही घरी बसाओ. तुमचा मोबाईलच दुरुस्त करायचा आहे ना, आम्ही आणतो करू द्या. असं खेचून काय घेते फोन हातातून? आवाज खाली. हे घर माझं आहे. जास्त आवाज चढवला तर दार कुठे चांगलंच ठाऊक आहे तुम्हाला. का माई मावशी येतो ग. अरे थांब 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 रे बाळा, जाऊ नको. थांब थांब थांब. चांगल्या कामासाठी बाहेर पडतोय, सात पुढे कर. गोड बातमी घेऊन यायचं बरं. मावशी, आज मी त्यांना अगदी स्पष्टपणे मागणीच घालणार आहे. जर त्या हो म्हणाल्या तर जोडीने तो साखर खायला. आता काय इथेच उभी राहणार आहेस? हो, तू ये जाऊन. 4 पावलं चालून देवाच्या दर्शनाला आलीस तर काय पाय मोडणार नाहीये तुझे? प्रश्न दर्शनाचा नाहीये. तिथे आज जाऊन वेगळ्याच गोष्टी सुरू होतील ना. तू गुरुजींशी बोलशील, मग माझ्या नावाने अभिषेक वगैरे करशील. त्यापेक्षा नकोच ते काही. तू ये जाऊन, मी इथूनच नमस्कार करतो. हो, तो बसलाय वाट बघत. कधी एकदा अनामिका समोरून दारातून येते आणि नमस्कार करते म्हणून. शिष्ट कुठली. बोला ताई, काय देऊ? फुलं दे. हे घे ताई, 50 रुपये. इतकी महाग? ताई सध्या हाच रेट चालू आहे. तू असं बोलतो जसं काय तूच बाग फुलवलीस. नाहीतरी इकडून तिकडून चोरूनच आणता तुम्ही. ताई काही काय बोलताय? अहो मार्केट मधून विकत आणले आहेत. मग मार्केटचा रेट दे. तो रेट लावला तर मी खाणार काय? पोट कसं भरणार? जाऊ दे, हे घे.
पट्या तू काय शोधताय? अरे तुला अख्ख्या पुण्यात हीच जागा मिळाली होती भटकायला. हीच जागा ठरली होती ना? पुण्याची आईने हट्ट केला म्हणून तिला देवळात घेऊन आले मी. असो, ठीक आहे, चला जाऊया, चला. अरे पट्या हात सोड. अहो मी असा नव्हता धरला हात. आणि ओरडताय का माझ्या अंगावर? तुम्हाला इतकं अनसेफ वाटतं का मी हात धरणं? अरे मला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये. आई आहे इथे. कुठं आहे? असेल इथेच कुठेतरी. तिने बघितलं ना तर गडबड होईल पट्या. मिस्टर नमिका, आपण असं किती दिवस त्यांच्यापासून हे लपवणार आहोत? लपावं लागेल. आईने बघितलं ना तर सर्रास अपमान करेल तुझा. मला चालेल. वेडा आहेस का तू पट्या? नाही, खरंच मला चालेल. म्हणजे मी पूर्वीच असतो ना सौरभ पटवर्धन, तर घाबरलो असतो. पण आता मी तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगून टाकलंय. त्याच्यानंतर तुम्ही माझ्याशी बोलणं बंद केलं होतं, ते चाललं मला. तर हे काय आता? भांडण तर भांडण, अपमान तर अपमान. मी नाही घाबरत. आज जे काय व्हायचं ना ते होऊनच जाऊ. सरळ, समोर आणि थेट. रमा काही बोललीच नाही. अनामिका मंदिरात जायला तयार झाले नाही झाले, कसं काय करावं? फोन करायला बघते. घ्या, या सुद्धा थापाड्या. म्हणे फोन बिघडलाय. वाचतोय की गणागणा. हॅलो रमा, अगं तू अनामिकाला घेऊन पोहोचलीस का कर्वेनगरला? अगं सौरभ केव्हाच निघाला इकडनं, एव्हाना पोचला पण असेल. हॅलो हॅलो, फोन कट केला. कमाल आहे, हे रमा काही बोललेच नाही. काय चाललं असेल? म्हणून या आकाशच्या आईची मंदिरात येण्यासाठी धडपड चालू होती. पण या कावेरीचं नशीब दांडगय. आकाशची आई तुमच्या ऐवजी बरोबर मी पोचले मंदिरात. पट्या उगाच आणलंस तू मला इथे. आई बघेल आपल्याला. नमिका, जास्त विचार करू नका. देवळात आलोय ना, शांत चित्ताने दर्शन घेऊया. बाकी कसलाही विचार करू नका. या. बघितलं तर बघितलं. डोक्यावर टांगती तलवार असल्यासारखं वागू नका. सगळे विचार मनातनं काढून टाका. शांतपणे देवाचं दर्शन घ्या. तुम्ही धीट आहात अनामिका. मला तुम्हाला असं बघायची सवय नाही. तुला ना पट्या या सगळ्याचा सिरियसनेसच कळत नाहीये. मला हे सगळं देवळात व्हायला नकोय रे. तू आईला ओळखत नाहीस. ती स्थळ काळ वेळ काही न बघता कुठेही सुरू होते. होऊ दे. पण आता तुम्ही जाणीवपूर्वक डोक्यातनं बाकी सगळे विचार बाजूला करा आणि फक्त हात जोडून देवाकडे प्रार्थना करा. बाकी जे होईल ना ते मी बघून घेईन.
गुरुजी नमस्कार करतो. जोडीने आशीर्वाद घ्या, सुखाने संसार करा. ऐकलं का अनामिकाताई? तुमच्या पत्रिकेत लग्नाचे 2 योग आहेत. तुमचं दुसरंही लग्न होणार. अरे सांभाळून चालता येत नाही. बाग आहे का ही पळापळ करायला? माफी माग आधी. मोठी आहे ना मी. सॉरी आजी, सॉरी. पळ पळ. इतक्या सहजासहजी नको कावेरी. याची देही याची डोळा सगळा प्रकार बघायची हीच संधी आहे.